आता चालली थोडे खरेदी छोटे मोठे किराणा घ्यायचा आहे, तर किराणा घ्यायला चालली. तर चला मॉलमध्ये आलो तर मॉलमध्ये काय घ्यायचं बघतो आता. कामाला मस्त बाया त्या भांडे सुद्धा खूप छान आलेले होते मॉलमध्ये, तर भारी भारी भांडे होते. मस्त काय घ्यायचं ते समजत नव्हतं, एवढे छान अशा छोट्या छोट्या वस्तू सुद्धा मस्त होत्या. हे बघा इकडे सगळे साबण वगैरे साबणाचे ठेवलेले. आम्ही भांड्यांचे साबण घेतोय आणि मी ना छोटा छोटाच घेते, कारण की डब्यात आहे ना मोठा ठेवला की लगेच पूर्ण भिजून जातो. त्यासाठी मी महिन्याला मला 6 साबणं लागतात, तर हे 6 साबण घेऊन घेतले. खूप मोठं मॉल होतं आमचं इथं, तर तिथं आलेलो आहेत आम्ही. मोठंच मॉल आहे. तर चला आम्ही आत्ताच आलो घरी आणि ताऊचं चालवून गेलंय शेवचिवडा खाते ती बरोबर. तिला ना भूक लागून गेली होती आणि आम्ही आता चहा घेतोय. चहा पिऊन गेलो पण यांना ना चहा प्यायचा आहे परत, तर म्हटलं चला नवीन चहा पिऊन घेऊ. तर आज म्हणजे नवजीवनमध्ये गेलो होतो, त्या मॉलमध्ये ना ऑफर चालू होती तिथे, तर ऑफरमध्ये गेलो होतो आम्ही. तर काय काय आणलं मी तुम्हाला दाखवते, चला. तर चला आम्ही आत्ता झालो गावामधून आणि मॉलमध्ये गेलेलो होतो. म्हटलं चला ऑफर चालू आहे, तर किराणा घ्यायला गेलेली होती मी. तर तुम्हाला दाखवते मी काय काय आता. हे आपलं शॉपिंग बोर्ड माझ्याकडे नव्हतं, म्हटलं चला. तर हे ना 130 रुपयाला मिळालं मला आणि फायबरचं आहे. लाकडी तर 350ला होतं तिथं, तर मी हे घेऊन घेतलं. आणि ही चहा पावडर आहे सोसायटीच्या आहे, त्याच्यावर एक बॉटल फ्री होती आणि त्याच्यावर आहे ना एक बॉटल फ्री आहे. आणि आम्हाला किराण्यावर त्यांनी दिली फ्री, किराण्यावर भेटली ती फ्री. जास्तीचा किराणा घेतला म्हणून. आपलं पोहेचं पाकीट सगळा किराणा होता आणि हे बिस्किटचं पाकीट हे 260 रुपये किंमत होती, तर हे ना 130 रुपयाला मिळालं. तर खूप ऑफर चालू होती तिथे नवजीवनमध्ये, तिथे गेलो आम्ही मॉलमध्ये. हा आपला रवा, हे आपलं छोटा मोठा किराणा आहे. हा हे शेंगदाणे, हा पास्ता, हे मिळालं 24 रुपयाचं पॉकेट. आणि आपलं कसं मुलांना बाहेर जाणे खाऊ घालायचं आणि घरीच घेऊन येते आपल्या डाळ. आणि ही मटकीची डाळ 124 रुपये किलो आणली मी. हे तांदूळ आणले 2-3 प्रकारचे, हे 70 रुपये आणले आणि हे 60 रुपये आणले. हे 2-2 किलो घेऊन आली तांदूळ. मुगाची डाळ आणली मी 130 रुपये किलो. हे आपलं पाणीपुरी, हे आपलं शोपचं पाकिट आणि हे पास्ता मसाला. आणि हे आपलं साबण मेडिमिक्स साबण. हे आपलं फिनॉईल, हे आपलं हॉर्पिक. आपला म्हणजे सगळा किराणा संपलेला होता आणि जर मी होलसेल किराणा आणला ना तर आपला पुढच्या महिन्यात मग काही घ्यायला जात नाही. आणि दूधचं पण 80 रुपयाला होतं, तर हे 40 रुपयाला भेटलं. मस्त 40 रुपयाला आहे. आणि
ऑफर होती याच्यावर पण. धूप येते देवाची. हे गुड नाईटचं. आणि हा छोटा स्पेअर साबण त्यांना लागतो. आणि आपला भांड्यांचा साबण मी ना 10 वाले मोठे मोठे आणत नाही, कारण की ना भिजून जातात डब्यांमध्ये. आपण छोटा साबण आणायचा आणि छोटा साबण एक असा ठेवला ना तर भिजला बी तर काही एवढं हे राहत नाही. आपला एक साबण मला महिन्याचे 6 साबण लागतात ते 30 रुपयाचे. तर मी असे जास्तीचे घेऊन येते, मला महिन्याचे 6 लागतात. तर असा आपला छोटा मोठा किराणा. आणि बघा केवढा किराणा झालेला होता. भरपूर एवढा किराणा घेऊन आलेली होती मी. आणि म्हटलं चला कसं लागणाऱ्या वस्तू लागतातच. आणि मी ना जे महत्त्वाचं आहे ना ते घेऊनच येते. लागणाऱ्या वस्तू येत तर एवढी आजची शॉपिंग होती आपली. किराणाच करायचा होता मला, जास्त काही दुसरं घ्यायचं नव्हतं. गावात काही एवढं जास्त लांब जाणं झालं नाही. इकडे पुढे घेऊन जात होते, रस्त्यावरती गेले की थोड्या अंतरावर. चला मी आता एवढा किराणा भरून घेते. आणि आता आहे ना त्यांचं थोडं चालू आहे, चहा बनवा चहा बनवा. तर आता आम्ही चहा घेतो. आता पुढे किराणा भरून घेते मी. चला तर बघा मस्त चहा घेतोय. या चहा घ्यायला आणि आम्ही ना कप बशीमध्येच घेतो. ओटे ना काळे पडून जाता कपामध्ये जर चहा पिला तर दिसता असा. बशीमध्ये पितो आम्ही. बशीमध्ये लवकर चहा थंडा होतो. आणि आपण घरगुती राहिलं तर मग काय झालं बशीमध्ये प्यायला, तर बशीमध्ये घेऊन घेतो आम्ही. आणि बिस्किट खायला झालं घेतो. थोडं आता बिस्किट खाऊन घेतो. कोकोनट तर या चहा घ्यायला तुम्ही बी. दुसरा वेळ चहा आहे आमची. या चहा घ्यायला. तो ऑफर मध्ये पुढा आहे बा. बिस्किट कसे आहेत खाऊन पाहू म्हटलं, तर पुढा फोडून पाहिला. चहा घेतले तर आणि मस्त कोकोनटचे खूप छान बिस्किट आहे. आणि ऑफर होती. म्हटलं चला आता या महिन्याला टोस्ट वगैरे काही आणायचं नाही, बिस्किटच घेऊन घेऊ. 1 किलोचं पाकिट आहे ते 130 ला भेटलं. ऑफर होती, खूप छान भेटले. म्हटलं चला घेऊन घेतले. बाहेर आम्ही काही खाल्लं नाही आणि या दिवसात आम्ही बाहेर काही खातच नाही. तर घरी आणून आम्ही काही पण खाऊन घेतो. तर घरी येऊन आम्ही थोडा नाश्ता करतोय, चहा घेतोय, थोडं बिस्किट वगैरे खातोय. चला मग नंतर बोलते तुम्ही. तर आम्ही आता गावात जाऊन आलो. तर चला आता चहा पाणी झाला तर बसते. आणि आता स्वयंपाकाचं बघते काय करायचं काय नाही. आजचा ब्लॉग इथेच थांबवते. आणि आजचा आम्ही मॉलमध्ये जाऊन आलो. मी ना लागणाऱ्या वस्तू ना त्यासाठी चांगली वस्तू घ्यायची ना, तर चांगल्या वस्तूसाठी चांगल्या ठिकाणी जाते. कधी साध्या किराण्यावरती पण करून घेतो आम्ही. पण यावेळेस ऑफर होती तर ऑफर होती म्हणून आम्ही गेलो. आणि लागणाऱ्या वस्तू येत आणि कमी किमतीत मिळाल्या बाकीच्या ऑफर असल्यामुळे त्यासाठी आम्ही तिथं जाऊन आलो मस्त मॉलमध्ये. आणि छान छोटा मोठा किराणा होता. तर 2000चा बसला तर किराणा. बाकीच्या वस्तू डाळ ते आणायच्या होत्या. आणि आता आणल्यानंतर 2 महिने आरामात जाता मला डाळ 1-1 किलो घेऊन आली की. आता त्याच्या पुढच्या महिन्यातच डाळ्या वगैरे जे बाकीच्या वस्तू आहेत ना त्या नंतर आणल्या जातात. आणि आता जे लागणारे होते ना ते सगळे घेऊन आलेलो आहे. आणि चला आजचा ब्लॉग इथंच थांबवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.